आम्हाला स्टार्टिंगला वाटत नव्हतं की हे वॉर एवढं सिरियस मॅटरवर जाणार आहे, पण एक दिवस येतो सकाळी 5:30 वाजता मला एक कॉल येतो खार्किवमधून की असं तिथे बॉम्ब ब्लास्टिंग सुरू झाले. पुन्हा कीवमध्ये काही जणांच्या आमच्या फ्रेंड्सच्या फ्लाईट होत्या, तर त्यांची बस पुन्हा रिटर्न होत होती आणि त्याचं रिझन हे होतं की कीवमध्ये सुद्धा रशियाने अटॅक करायला स्टार्ट केलं आहे. आणि मग ह्यावरून सगळ्यावरून आम्ही त्याच दिवशी प्रिपेअर करायला सुरू केलं की आम्हाला काय काय लागणार आहे, सगळे इसेन्शियल गोष्टी सगळ्या आम्ही आणायला सुरुवात केल्या. बट मॉलमध्ये खूप घाई चालू होती, खूप लोकांना, कारण सगळ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचली होती, त्यामुळे सर्वजण सामान वगैरे घेण्यामध्ये व्यस्त होते. आणि ATMचं सुद्धा सांगायचं झालं तर खूप प्रॉब्लेम आला. ATMसाठी सुद्धा आम्हाला खूप ठिकाणी जावं लागलं. फायनली आम्हाला भेटलं पैसे आणि मग आम्ही सगळं प्रिपरेशन केलं, सगळे सामान वगैरे आणून ठेवलं, पाणी वगैरे सगळं त्याची पूर्तता करून ठेवली. हे सगळं झाल्यानंतर इव्हॅक्युएशन प्रोसेस स्टार्ट झाली. थँक्स टू सुनील शर्मा सर अँड पुष्पम सर ज्यांनी हेल्प केली आम्हाला, अँड थँक्स टू इंडियन गव्हर्नमेंट ज्यांनी ॲक्शन घ्यायला स्टार्ट केलं. आणि आम्ही मग माझं इव्हॅक्युएशनमध्ये पहिल्याच लिस्टमध्ये फॉर्च्युनेटली माझं नाव आलं आणि मी तिथून रवाना झाले रोमानियासाठी. देन रोमानियामध्ये आम्ही ॲप्रॉक्स 1 to 2 hours वेट केलं आणि तिथून मग आमचे पासपोर्ट्स वगैरे चेक करून आम्हाला अलाव केलं. आणि मग रोमानियामधून आम्ही एअरपोर्टवर पोचलो. अराउंड 6 to 7 hours आम्ही पोचलो आणि एअरपोर्टवरून मग आम्हाला 6 hours फ्लाईट होती रोमानिया टू मुंबई. असं सेफली आम्हाला गव्हर्नमेंटनं पोहोचवलं. थँक्स टू इंडियन गव्हर्नमेंट. आणि माझे काही फ्रेंड्स सध्या अजून आहेत युक्रेनमध्ये, जे स्टक झाले आहेत अजून तिथे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बी फर्म, घाबरू नका, वी ऑल आर विथ यू, इंडियन गव्हर्नमेंट इज विथ यू. तुम्हाला ते नक्कीच लवकरात लवकर इंडियामध्ये पोहोचवतील. थँक्यू.